हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता वाजलेले आहेत इव्हिनिंगचे 5 आणि तरी सुद्धा एवढा अंधार पडलाय कारण आभाळ आले, पावसाचं वातावरण आहे. पुण्यामध्ये ना 2-3 दिवस झालं पाऊस चालू आहे. सो मला असं वाटतंय बऱ्यापैकी सगळीकडेच हा पाऊस आहे जो असा मधून मधून येतोय. तर आत्ता ना मला जायचं आहे हेअरकट करायला, कारण मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की केस खूप जास्त गळत आहेत आणि बाकी त्याला सांभाळणं म्हणजे त्याची केअर करणं ह्या सगळ्या गोष्टींना माझ्याच्याने होतच नाही आहेत आणि केस भरपूर वाढलेत. म्हणजे माझा एवढ्या दिवसांचा विचार काय चालू होता की आपण केस स्ट्रेटनिंग करूयात, जे की सध्या पॉसिबल नाही आहे कारण पिलूला सोडून मी बाहेर नाही जाऊ शकत आणि तिला घेऊन जाणं आणि ते सगळे केमिकल्स वगैरे लावणं त्या गोष्टी काही शक्यच नाही आहेत. त्याच्यामुळे दुसरा उपाय काहीतरी बघावा आणि थोडंसं आपल्यामध्ये चेंज पण येईल असं काहीतरी करावं म्हणून एक ऑप्शन निवडलाय, तो म्हणजे हेअरकटचा. आणि आज मी जो हेअरकट ठरवलाय तो बघून ना तुम्ही तर नक्की शॉक होणार आहेत. आणि जो मला हेअरकट करायचा आहे त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. एक्सायटेडपेक्षा मी खूपच नर्वस आहे कारण तो कसा दिसेल मला माहीत नाही. पण मी सध्या हा विचार करते की माझे कामं सोयीस्कर कसे होतील, है नाही का? कारण मी जर हेअरकट केलं ना तर मला त्याची केअरिंगमध्ये वेळ जाणार नाही. माझ्याकडे ना खरं सांगू सध्या तेवढा वेळच नाही की मी केसांची केअर करू आणि जे की खूप जास्त वाढलेले आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आता मी हेअरकट करते आणि पहिल्यांदा असं काहीतरी थोडंसं नवीन ट्राय करते आणि माहीत नाही कसं दिसेल काय ते आता तुम्ही नंतर बघा. पण आहे थोडीशी नर्वस आहे आणि जसं दिसेल तसं दिसेल मी हा विचार करते. हेअरच आहेत ते वाढतीलच. स्वतः निघायचं तर होतं पण त्या अगोदर मी विचार केला की तुम्हाला पहिले माझे हेअर दाखवते की कसे आहेत ते. बघा किती छान वाढले, इथपर्यंत आलेत आणि मी जर स्ट्रेटनिंग केली असते ना ते एकदम लांब दिसले असते ते, जे की आत्ता तेवढे लक्षात नाहीत. पण तरी सुद्धा भरपूर केस वाढले आहेत आणि छान दाट पण झालेले आहेत. पण आता ना मला तुम्हाला सांगितलंच मी मला त्याची काळजीच घेणं होत नाहीये, त्याच्यामुळे मी करणार आहे हेअरकट आणि थोडंसं माझ्या लुकमध्ये पण चेंज येईल. सो आत्ताचे तर केस तुम्ही बघितले, आता हेअरकट केल्यानंतरचे पण मी तुम्हाला दाखवते. मी कॉल केला होता, हां माझंच हेअरकट करायचं. नॅचरल लुकसाठी बाकी बोटॉक्स, केराटिन वगैरे हे सगळे करतात ना. पण त्याच्यामध्ये मला हे पाहिजे की त्याच्यामध्ये जास्त केमिकल्स नको. सो हेअरकटला गेल्यानंतर ना सगळ्यात अगोदर मी त्यांना एक फोटो दाखवला की जो हेअरकट मला करायचा होता आणि तो मी असंच कुठे यूट्यूबवरती वगैरे बघितलं होतं आणि सध्या ना तो खूप ट्रेंडमध्ये. सो मी विचार केला की आपण तो करूयात. सो मी त्यांच्याशी डिस्कस करत होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही तुमचे जे कर्ली हेअर्स आहेत तर तो तेवढा तुम्हाला काही छान दिसणार नाही, स्ट्रेट हेअरला तो छान दिसेल. त्याच्यामुळं ना मग केरेटिन किंवा बोटॉक्स किंवा अजून कुठली ट्रीटमेंट आहे तर ते मी त्यांना विचारत होते जेणेकरून ती लवकर होईल. पण ते म्हटले आज तर म्हणजे जास्त वेळ लागणार होतं, सो आज तर काही शक्य नाही. म्हटलं मी ठीक आहे नंतर कधीतरी करून घेते, पण सध्या फक्त हेअरकट करूयात. आणि जो हेअरकट मला करायचा होता तो मी कॅन्सल केला. कॅन्सल म्हणजे तेवढे शॉर्ट जे मी ठरवले होते की जे खूपच शॉर्ट करणार होते मी, आता मी जर नंतर केला तर तुम्हाला ते कधी दिसेल. पण मग तो कॅन्सल करून ना थोडासा वेगळा करण्याचा ठरवला आहे, तो तुम्हाला मी पुढे दाखवतेच. ओके, तर आता इथे हेअरकट तर झाला आहे. म्हटलं फक्त आपण ब्लो ड्राय करून घेऊयात कारण पूर्ण जे बाहेरून सेटिंग करतात ना आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने तशी मला काही जास्त आवडत नाही. म्हटलं फक्त स्ट्रेट करून द्या मला आणि समोर थोडंसं वेवी असं काहीतरी करून द्या म्हणजे छान दिसेल. सो तसं काहीतरी करून घेते आणि त्याच्यानंतर येस तुमच्यासोबत शेअर करते की कसं दिसतंय ते. आत्ता मी माझा हेअरकट तुम्हाला दाखवणार आहे. जसं मी म्हटलं होतं की मी खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला म्हणजे हेअरकट करण्यासाठी, पण माहीत नाही आता तो कसा झाला आहे काय ते. आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा की कसा वाटतोय ते. मला तरी आवडलेलं आहे आणि माझा लुक थोडासा चेंज झाला आहे. सो टाकू 3, 2, 1 टाडा. सो कसं वाटतंय? खूप दिवसानंतर मी हेअरकट केला आहे म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये ना
4थ्या महिन्यामध्ये मी हेअरकट केला होता आणि ते पण एवढं शॉर्ट तर मी कधीच नाही केलं. मला खूप भीती वाटत होती की मी करू की नको करू की खरं तर ना ह्याच्यापेक्षा अजून शॉर्ट करायचं होतं, पण ते बोलले तुझे कर्ली हेअर्स आहेत त्यामुळे ते अजून थोडेसे म्हणजे असं वेवी आहेत थोडे, तर ते अजून थोडेसे शॉर्ट दिसतील जेव्हा ते परत एकदा हेअर वॉश करतील. आत्ता थोडे त्यांनी स्ट्रेट केलेले त्याच्यामुळे ते दिसत आहेत असे. थोडंसं चेंज केले तर बेटर वाटते मला असं वाटते. तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंट करून सांगा. आवडलं असेल तरी सांगा, नसेल आवडलं तरी सुद्धा सांगू शकता, पण मला तरी छान वाटते कारण आता माझे केस कमी गळणार आहेत आणि शिवाय ना मला त्याचा मेंटेनन्स सुद्धा कमी असणार आहे, कारण शॉर्ट हेअर असतील ना तर ते मेंटेन करायला थोडंसं बरं होतं. सो भरपूर दिवसानंतर लुक चेंज झाला आहे आणि तुम्ही सुद्धा भरपूर दिवसानंतर लुक बघत असाल असा. नाहीतर खूप वाढले होते माझे केस आणि त्याच्यामुळे ना मला ते मेंटेन करणंच होत नव्हतं. ते व्यवस्थित मॅनेजेबल नव्हतेच अजिबात. आणि आता तुम्ही बघता ना की बाकी पण मला काही शूट वगैरे करून द्यायचं असेल तर मग त्याच्यामध्ये मला नेहमी ते आयनिंग वगैरे करावं लागायचं. सो त्याच्यामुळं मी असा विचार केला की नाही आता शॉर्ट करू म्हणजे आपल्याला थोडेसे मॅनेजेबल होतील असं. सो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.